हरिचंद्र ताराराय वाहे डोंगरी पार पांडवाचा सहाय्यकारी केला राजा होनी गुरी हरिचंद्र ताराराणी वाहे डोंगरी पार तुका म्हणे उगीच राहा जे जे होईल ते ते पहा होईल ते सहज पहा हरिचंद्र ताराराणी वाहे डोंगरी पारी विस्तार बाबाजी सद्गुरुदास श्री गुरुचरण सर
आले देवाजीच्या मनात, आले देवाजीच्या मनात, तेथे कोणाचे चालेना. हरिचंद्र ताराराणी वाहिडोंबा घरी पाय. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारला अभंग महान वैष्णव भक्त विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जिजाऊ रमण पाषाण कुंभन पाचव्या वेदाचे निर्माते अखंड जन कल्याण करता आपल्या मुखार विंदातून अमृतवाणी जगला देणारे साधू संतांचे जीवनी जगाच्या कल्याण करता स्थिर राहून येणारे अनाथांचं साधकांचं वारकऱ्यांचं ज्यांना बाप म्हटलं जातं असे असणारे जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबाराय यांचा साधा सोपा सरळचा 4 चरणाचा अभंग. मात्र या ठिकाणी महाराज सांगतात की बाबा हो, इथं तुमच्या आमच्या सत्तेने काही सुद्धा नाही. इथं जे देवाला वाटतं तेच होतं, देवाला वाटतं तेच होतं. नवे नवे देवाच्या मनात येईल तसं देव वागवतो आपल्याला. मग महाराज, देव आमच्या सोबत वाईट करतो याचा अर्थ देवालाही वाटतं का की आमच्या सोबत वाईट व्हावं? तर ऐका, देवाला तसं वाटत नाही, पण देव तसं सगळं करतो कारण आपल्या कर्मानुसार देवाला आपल्या सोबत तसं वागावं लागतं, तसं करावं लागतं. नाहीतर बघा, त्याच्या मनापर्यंत तो काय काय करेल म्हणून सांगता येत नाही. मग काय काय केलं? आले देवाजीच्या मनात, ते कोणाचे चाले ना. आपण बऱ्याच गोष्टी ठरवून ठेवतो, अरे मला उद्या हे करायचे, परवा हे करायचंय, नाही नाही 2 महिने हे करणार आहे. पण आपण ठरवलेल्या गोष्टी होईलच असं नाही, त्याला सुद्धा देवाची इच्छा पाहिजे. देवाची इच्छा असेल तर ते होऊ शकेल, अन्यथा नाही. मग आले देवाजीच्या मनात, तेथे कोणाचे चाले ना. मग तिथं किती भले मोठमोठे राजे असू द्या, श्रीमंत लोक असू द्या, देवाच्या पुढे कुणाचं चालत नाही बाबा. कारण सत्ता या सगळ्या पृथ्वीचा लाव, या ब्रह्मांडावर सत्ता एक मात्र त्याचे, म्हणून त्याच्या पुढे कुणाचं चालत नाही. पण जी लोक त्याच्या पुढे जायचं काम करतात किंवा आम्ही आमच्याकडे सगळं आहे, आम्हाला त्याची गरज नाही, पण त्याच्यासाठी देव काय काय करतो. नवे देवाने जर ठरवलं की माझ्या मनात येईल तसं करायचं, देव काय करतो. हरिश्चंद्र ताराराणी महाराजांनी उदाहरण दिलं. हरिश्चंद्र ताराराणी वाहे डोंबा घरी पाणी. राजा राणी होते, पण त्यांना सुद्धा हलक्यातली हलकी कामं करावी लागली, त्यांना सुद्धा पाणी हवं लागलं. मग तुम्ही आम्ही माणसं तर काय हो. राजा राणीचा संसार होता, पण रस्त्यावर यावं लागलं का? आले देवाजीच्या अभंगात काही नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, फक्त एक लक्षात ठेवायचं, आले देवाजीच्या मनात आणि तेथे कोणाचे चाले ना. मग बघा, लोक म्हणतात देव सोबत असलं काय अडचण असते. कोण म्हटलं? पांडवाचा सहाय्यकारी. पांडवासोबत रात्रंदिवस कोण होता? बघा, पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवान श्रीकृष्ण त्यांच्यासोबत सतत होते, पण तरी सुद्धा त्यांना वनवासाला जावं लागलं, तरी सुद्धा त्यांना राज्य सोडावं लागलं, तरी सुद्धा त्यांना युद्ध करावं लागलं. कारण आले देवाजीच्या मना आणि तेथे कोणाचे चाले ना. देवाच्या मनात आल्यानंतर त्याच्या पुढे कुणाचंच काही चालत नाही. मग महाराज, हे झालं तुम्ही सांगता हे बरोबर आहे, आम्हालाही मान्य आहे, पण आम्ही काय करायचं ते सांगा. तू का म्हणे उगीच राहा आणि जे होईल ते सहज पहा. सहज पहा म्हणतात, उगा देवाच्या कार्यामध्ये ढवळाढवळ करायची. काही काही लोकांना ते काय म्हणतो आपण, अहंकार असतो. कोण काय करते बघू, देव येऊ द्या नाही तर देवाचा, आपलीच भाषा. बरं, देवाच्या बापाला याची गरजच नाही, देवच पुरेसा आहे आपल्याला. हो, त्याच्या मनात आलं हो, इकडची तिकडे दुनिया केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्याला एकच करायचंय, तुका म्हणे उगीच राहा, होईल ते सहज बा. सहज आपल्याला पाहायचंय. या अभंगामध्ये महाराज सांगतात, अभंगाचा शब्द शारद चिंतनाकडे वळण्यापूर्वी बघते. दया घन शंकर गुरु महाराज, दया गुरु
दुःखाचा परिहार घेणं गरजेचं. तसं सगळ्याला ज्ञात आहे, सगळ्याला माहित आहे, पण तरी कीर्तनकाराचं कर्तव्य, वक्त्याचं कर्तव्य की कशानिमित्त जमतंय सांगून जाऊ. आज या ठिकाणी आपल्या बेरे परिवारातील अतिशय महत्वाचे व्यक्ती असणारे कैलासवासी सौ विजया रामचंद्र भोरे आईंच्या मावशींच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी गोड असं कीर्तनाचं नियोजन आपल्या बेरे परिवाराने या ठिकाणी केलेले. आणि खरं सांगायला गेलं तर आज खऱ्या अर्थाने या बेरे परिवारावरती अतिशय मोठा दुःखाचा डोंगर आहे बाबा. कारण का आपल्यातून एखादा व्यक्ती जाणं एवढी सोपी गोष्ट नसते. कारण बघा, साध्या प्राण्याला जरी जीव लावला आणि ते प्राणी 2 मिनिटं नजरेच्या आड झालं, प्राण्यासाठी आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं की हो. ज्या व्यक्तीने आपल्याला लहानाचं मोठं केलं, ज्या व्यक्तीने अफाट प्रेम अफाट माया ओ एवढं प्रेम देऊन ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोरून जेव्हा निघून जाते ना, तेव्हा काळजाचे किती तुकडे होतात शब्दात वर्णन नाही करत आहे. आणि अजून आईंचा पुढे फार मोठा संसार होता बाबा. आता कुठेतरी सुखाचे चांगले दिवस यायला लागले होते. बघा ना गायिका महाराज, कसा तुमच्या देवावरती विश्वास ठेवायचा हो? का अहो, जे 2-2 महिने एका जागी खाटावरती 2-2 महिने 2-2 वर्ष एका जागी पडून आहे, दररोज देवाला मरण मागतायत, त्यांना मरण नाही आणि त्यांना जगायचंय, ज्यांना आपल्या लेकरांसाठी जगायचं, लेकरांसाठी काही ना काही करायचं, घर परिवारासाठी काही ना काही करायचंय, त्या व्यक्तीला मात्र देव का देतो? ऐका, म्हणूनच म्हटलं आले देवाजीच्या मनात आणि तेथे कोणाचे चाले ना. देवाच्या मनात आल्यावर काय होईल नाही आपल्याला सांगते बाबा. पण मी एकच म्हणेल, काय आईंचं इथलं कर्म संपलं होतं, त्यामुळे त्यांना इथून जाणं भाग आहे. आणि आज पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने पाहिलं बाबा, अजून त्यांच्या 3 लेकर आहेत, त्यांची 2 कन्या आहेत, एक त्यांचा मुलगा आहे. अजून त्यांचा सुंदर असा संसार आहे. आणि खरं सांगायला गेलं, पाहायला गेलं तर दुःखाची गोष्ट आहे की आई तुमच्या आमच्यामध्ये नाही. पण सांगायला गेलं तर आईनं जे मरण आलं ते साधं सुद्धा मरण नाही गड्या, सौभाग्याचं मरण त्याला आपण म्हणतो. कारण प्रत्येक लग्न झालेली स्त्रीची देवाकडे काय इच्छा असते? देवा, अरे काही नाही दिलं तरी चालेल, पण मरता क्षणी जेव्हा आमची चिता पेटवली जाईल तेव्हा आमच्या सोबत आमच्या सौभाग्याचं लेणं यावं, आमच्या धन्याच्या नावाचं मंगळसूत्र आमच्या गळ्यामध्ये असावं आणि त्याच्या नावाचं सिंदूर कपाळाला असावं. रे देवा, मरण द्यायचं तर ते मरण दे म्हणणारी स्त्री आहे. आईला मरण द्यायला ना, सौभाग्याचं मरण प्रत्येक स्त्री याची मागणी करते, देवा नको मला दाग दागिना असू द्या काळमणी, नको मला दाग दागिना असू द्या काळमणी, भाग्यवान माधवानी नाही कुणी, नको मला दाग दागिना असू द्या काळमणी म्हणणारी कोण नाही तर स्त्री आहे गड्या. आज खऱ्या अर्थाने फार मोठा दुःखाचा डोंगर बेरे परिवारावरती आहे. तरी सुद्धा आपल्याला एखादा जीवात्मा जाणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. मग आता बसलेले विचार करतील आणि विचारतील आम्हाला, महाराज तुम्ही म्हणता आपल्यातून एखादा व्यक्ती जाणं सोपं नाही, आमच्या घरावरती दुःखाचा डोंगर आहे, आमच्यातला एखादा जीवात्मा गेला, मग आम्ही हे कीर्तन भजन का ठेवायचं? आम्ही त्यांच्या नावाने फक्त रडत बसलो असतो, मग हे कीर्तन अन्नदान हे सगळं का करायचं? आणि महाराज, बऱ्याच लोकांना असा प्रश्न आहे की महाराज हे कीर्तन करायचं याचा अर्थ कीर्तन केल्यानंतर अन्नदान केलं, पिंडदान केलं, आज महत्वाच्या 5 गोष्टी व्हायला पाहिजे. बरं, दारामध्ये हरिकीर्तन व्हायला पाहिजे, धनदान व्हायला पाहिजे, अन्नदान व्हायला पाहिजे, नंतर पिंडदान व्हायला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी झाल्या तर गेलेले जीवात्म्याला मोक्ष. मग काय काय लोक जे विज्ञानवादी लोक असतात ते म्हणतात, महाराज हे सगळं केल्यानंतर वर्ष श्राद्ध केलं, त्यांच्या नावाने गावकरी जेवायला बसवले, त्यांच्या नावाने एवढं सगळं कीर्तन भजन हे सगळं केल्यानंतर गेलेला जीवात्मा परत येईल का? गेलेला जीवात्मा जर परत येत असेल तर आम्ही हे दुप्पट पटीने अजून चांगलं करू, कडे अजून अट्टहास करून अजून करू. पण महाराज सांगा ना, या सगळ्यांना गेलेला जीवात्मा परत येईल का? माझं पहिल्यांदा सांगणं आहे, वर्ष श्राद्धाला कीर्तन भजन अन्नदान हे सगळं गेलेल्या जीवात्म्याला परत आणण्यासाठी नाही. वर्ष श्राद्ध गेलेल्या जीवात्म्याला परत आणण्यासाठी नाही, तर गेलेल्या जीवात्म्याला मोक्ष लावण्याकरता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, मोक्षाला लावण्याकरता गोष्टी आहेत. कारण आज तो जीवात्मा फक्त या घर परिवाराकडनं अपेक्षा करतो की माझ्या नावाने 4-2 सत्कार्याच्या गोष्टी कराव्या, सत्कर्माच्या गोष्टी कराव्या, जेणेकरून मला मोक्ष मिळावा. याच्याकरता आज या ठिकाणी बेरे परिवार एवढं सगळं करतात, एवढा सगळा अट्टहास करतात. आणि हा अट्टहास कशा करतात? कारण माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस म्हणजे वर्ष श्राद्धाचा दिवस. तर बघा, आता आई गेल्यापासून वर्षभर तुम्ही त्यांना आठवलंय, आजच्या दिवसापर्यंत प्रत्येक महिन्याला तुम्ही त्यांच्या नावाने अन्नदान करत होता.
त्यांच्या नावाने त्यांचं मासिक करत होतं बरोबर. त्यांची आठवण आपण आजपर्यंत करत राहिलो. पण आज जेव्हा फुलांचा वर्षाव होईल तेव्हा त्यांना दुसरा जन्म मिळेल, त्या दुसऱ्या योनीमध्ये जातील. आणि याच्याकरता आपल्याला इथं एवढं सगळं हे करायचंय, फुलांचा वर्षाव करायचा आहे. आणि पहा, म्हणून आज या ठिकाणी बेरे परिवाराने एवढा सगळा अट्टहास केलेला आहे. शेवटचा दिवस गोड होण्याकरता, कारण हा शेवटचा दिवस आहे. हा शेवटचा दिवस मी एकच म्हणेल, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता शेवटचा दिवस गोड होण्याकरता, कारण शेवट तो भला माझा बहु गोड झाला. हा दिवस, शेवटचा दिवस गोड करण्याकरता माणसाने धडपड करावी गड्या. आणि ऐका, आज खऱ्या अर्थाने आईंचं जीवन धन्य झालं. की आईंना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाली तरी त्यांना कोणीही न विसरता त्यांच्यासाठी आज एवढं सगळं करतात. सांगितलं मला दिदींनी, दोन्ही दिदी अगदी आईंची त्यांना आठवण येत असते. पण त्यांनी सांगितलं, महाराज खऱ्या अर्थाने आमची माय जेव्हा गेली ना, आमची आई गेली ना, आई गेल्यानंतर आम्हाला खरा आधार कोणी दिला असेल तर आमच्या मामाने, आमच्या मावशांनी दिला. म्हणून कदाचित अजून आम्ही आहोत. महाराज खऱ्या अर्थाने मला असं वाटतं, बाबा आपल्यातला एखादा माणूस तुटून जर गेला, तो मनाने खचला, तर त्याला माणसाची साथ मिळणं फार गरजेचं आहे. साथ दिल्यानंतर तो भक्कमपणे उभा राहू शकतो. आज या बेरे परिवाराला अशीच साथ देणारी त्यांची सगळी आपुलकीची माणसं या ठिकाणी आहेत. अजून काय जीवनामध्ये हवं? विठ्ठल विठ्ठल इंदापूर तालुक्याचे युवा नेते दीपक अण्णा काटे सत्कार ज्ञानेश्वरीताई गाडगे यांचा सत्कार करते.
या ठिकाणी आहे. आणि सांगायला गेलं तर आज वर्षश्राद्धानिमित्त दारामध्ये हरिकीर्तन होतं आणि याच्यापेक्षा अहोभाग्य दुसरं आणि एवढं सगळं आज या ठिकाणी नियोजन हे करणं सोपं नाही. पण कुठेतरी आपल्या माणसाने साथ दिली, आपल्या माणसं एकत्र येऊन आज या ठिकाणी एवढं सगळं करतात. अजून गेलेल्या जीवनात मला काय पाहिजे म्हणून एकत्र येऊन या ठिकाणी करतात. आणि खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं आईंचा कालावधी थोडाच होता. थोडक्यात जाणं झालं गड्या त्यांचं. पण एकच सांगेल, माणसाने फार जगण्यापेक्षा, माणसाने खूप जगण्यापेक्षा थोडं जगावं. पण माणसाच्या मना पूर्ण झाली. पण आईंचं नाव जरी काढलं तरी डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. माणसाने एवढं चांगलं जगावं नव्हे, माणसाने जाताना सुद्धा की आपली छबी लोकांच्या मनामध्ये राहिली पाहिजे. माणसाने मरावे परी कीर्ती रूपे
खऱ्या अर्थाने पाहायला गेलं आईंचा कालावधी थोडाच होता, पण त्या सुद्धा आईने आज एवढी माणसं जीवा भावाची माणसं एवढी कमवून ठेवली की आज आईंच्या जाण्याने नुसतं त्यांचं नाव जरी काढलं तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. पण इथं नियमच आहे, देवाचाच नियम आहे, जो आवडे सर्वांना तुझी आवडे देवाला. इथं जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला हे जावं लागणारच आहे, त्याच्या तिथं काहीच बदल होणार नाही बाबा. पण मी एकच म्हणेल, आता गेलेल्या जीवात मला आपण परत आणू शकत नाही, पण त्यांच्या सद्गतीसाठी मात्र एवढं सगळं करू शकतो. म्हणून या ठिकाणी सुंदर असं कीर्तन, एवढं सगळं गोड नियोजन संपूर्ण असणारे आपले गावचे टाळकरी या ठिकाणी आहेत. सुंदर असे आमचे सिद्धिताई आमचे दादा या ठिकाणी, वेदांत दादा आमचे विवेक महाराज या ठिकाणी आहेत, आमच्या या ठिकाणी मुली या ठिकाणी, भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी करून असणारे संपूर्ण परिवार आणि ज्यांच्यामुळे इथं येण्याचा योग आला संपूर्ण असणारे बोरे परिवार आणि आमचे बेरे परिवार आणि सुधीर मामांनी या ठिकाणी येण्याची संधी दिली. अगदी त्यांच्याही मनापासून आभार. आधी करून संपूर्ण परिवार. आता आपल्याकडे थोडासा वेळ आहे, पण कमी कालावधीमध्ये जास्तीचं चिंतन पाहायचंय, म्हणून अभंगाकडे वळूया. विठ्ठल विठ्ठल दुसरं म्हणजे आजचं हे कीर्तन आपल्याला वारंवार पाहता यावं याच्याकरता या ठिकाणी सुंदर असे आपले युट्यूबचे चॅनल, म्हणजे ज्यांचं महाराष्ट्रामध्ये टॉपला आहे, माझे बंधू माझ्यावरती लहान बहिणीसारखं प्रेम करणारे आमचे चैतन्य दादा यांचं असणारं ओम साई क्रिएशन या ठिकाणी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. रोहित दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आदी करून असणारे सर्व मंडळी या ठिकाणी रंग कीर्तनाचं सुंदर असं ज्यांचं युट्यूबवर चॅनल आहे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. रंग कीर्तनाचा बघा, आता कीर्तनाला रंग आणि रंग कीर्तनाचा सगळे एकत्र झालेले, त्याच्यामुळे काय पण सुंदर असं तेही या ठिकाणी एखादी करून असणारे सर्व मंडळी. आता कोण असं चिंतन आहे का, महाराज अभंगामध्ये सांगतात की देवाच्या सत्ते पुढे कुणीच जाऊ शकत नाही. जर देवाच्या मनात आलं, देव काय करतो, रात्री राजाचा भिकारी करतो आणि भिकाऱ्याचा राजाही करतो. पण देवावर निष्ठा नसेल तर राजाला सुद्धा भिकारी करू शकतो, आणि देवावर निष्ठा असेल तर भिकाऱ्याला सुद्धा राजा करू शकतो. पण आपली निष्ठा तेवढी पाहिजे बरं. आणि देवावरची निष्ठा जर कमी झाली, निष्ठा आहे तोपर्यंत देव काय करतो माहिती का, भिकाऱ्याची सुद्धा राणी करतो, भिकाऱ्याची सुद्धा राणी करतो. आणि देवावरचा विश्वास उठला की राणीचं परत मंडल करून टाकतो. त्याला कळलं नाही कळलं तर घरी गेला डोकं लावा, आपल्याला काही एवढी गडबड नाही. आता ऐका, मला एकच सांगायचंय की देवाच्या सत्तेपुढे कोणी जाऊ शकत नाही. त्याचं कारण आहे, त्याच्या मनात येईल तसंच तो करेल. त्याचं कारण तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, 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 तुझी या सत्तेने वेदासी सूर्य चाले म्या हालविला प्राणू हाले, जो म्या जगाते चालिता विश्व चालवणारा तो आहे. पण त्याची सत्ता आहे बरं. तुम्हाला वाटत असेल मी करतो, लोक काय म्हणतात, मी केलं माझ्यामुळं झालं, मी केलं म्हणून झालं. वेळ
साईड होता पण त्याला आपल्याकडनं करून घ्यायचं होतं म्हणून झालं. सांगू तुम्हाला एक गोड गोष्ट आहे का, अगदी दररोजच्या जीवनातलं झोपायचं आपल्या हाती आहे. झोपायचं कधी झोपायचं, किती वाजता झोपायचं, झोपायचं आपल्या हाती आहे, पण उठवायचं का नाही हे त्याच्या हाती आहे. म्हणून त्याच्या पुढे जाऊन जमत नाही. भले झोप आपण घेऊ शकतो, पण कधी उठवायचं, केव्हा उठवायचं, का उठवायचं हे त्याच्या हाती आहे बरं. हा, म्हणून त्याच्या पुढे कुणी जाऊ शकत नाही. त्याच्या हातात त्या विश्वाचं सूत्र आहे आणि त्याने सगळे सूत्र हलवायला चालू केलं ना बाबा, आपलं काही इथं खरं नाही. म्हणून त्याच्या पुढे जाऊन जमत नाही. पण काही लोक म्हणतात सगळं जग म्हणत होतं पट्ट्याला पट्ट्याने करून दाखवलं, आपला नाद करून जमतोय. लोक फार गुरमीत बोलतात बाबा, माझ्यामुळे असं झालं, माझ्यामुळे ते झालं, माझ्यामुळे हे. आपण बंगला बांधू शकतो, पण त्या बंगल्यात आपल्याला किती दिवस ठेवायचं हे कुणाच्या हाती आहे? कुणाच्या हाती आहे? नाविकर, कुणाच्या? देवाच्या हाती. आपण गाडी घेऊ शकतो, पण गाडीमध्ये किती दिवस फिरवायचं कुणाच्या हाती आहे? कुणाच्या? देवाच्या हाती. तुम्ही कीर्तनात बसलाय, पण किती वेळ बसवायचं कुणाच्या हाती आहे? म्हणजे कीर्तनात नाही कुणाला काय होणार, लगेच टेन्शन मध्ये आले, चिरे सुकले लगेच. कीर्तनात नाही, कारण जिथं कीर्तन आहे तिथं देव आहे. जेथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग पण देव आहे म्हणलं तर कळालं काय. कारण यमधर्म सांगेत होता किंवा नाही तेथे सत्ता जेत होई हरी कथा सदा घोष. इथं नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ, पण इथनं गेल्यावर गॅरंटी संपली गाडी. हा, म्हणून मी काय करते माहिती, मी प्रत्येक वेळेस, मी आजपर्यंत कीर्तन कधी वेळेत, बरे भले आम्हाला वेळ किती सप्त्यातला असू दे किंवा इथलं असू द्या, वेळेवरच जरी कीर्तन दिलं ना बाबा, मी वेळ वाढूनच घेते. त्याचं कारण समजा बाळाचा पुढे तुमचं जाणंच असलं तर तसं होणी, पण असलं तर इथं तुम्ही अर्धा तास जास्त बसण्यानं हुकल का नाही, चुकल का नाही. मग त्याच्याकरता जरा, आणि मला नवल वाटतो लोकांना कीर्तनात जास्त वेळ बसू वाटत नाही, पण इकडच्या तिकडच्या गप्पा मारायचं म्हणलं म्हणजे काय नाही, याचं त्याचं नुसतं बोलायचं, काय मिळतं त्याच्यातनं. बरं आता इकडे मी बोलतच नाही, मला म्हणणार शेजारणीचे लय गुणगान गाता हो तुम्ही, काय भेटतो काय त्याच्यातनं? ती येऊन तुम्हाला 2 लाख रुपये देते तर ते बोलल्यानंतर तुम्हाला 2 लाख रुपये भेटतात, काय भेटतं? अजिबात नाही. पण तरी सुद्धा इकडच्या तिकडच्या गप्पा, त्याच्यापेक्षा 4 2 हरिनामाच्या गोष्टी ऐकल्यानंतर याचं सार्थक होईल ना. पण आपल्याला ते ऐकायला नको. बघा तुम्ही फोनवरती सुद्धा एखादा जर कीर्तनाचा व्हिडिओ आला की आपण धक्क्यात वर टाकतो, खाली एखादा नाचण्याचा कुठं कशा कशाचा व्हिडिओ, मी काय ते बोलणार नाही, आपण नारदाच्या नदीवर कसलंही आलं की मग नाही नाही नाही, हा हे बरं आहे. का माहित आहे का, ह्याला सुद्धा एक कारण आहे की देव त्याच्या मनासारखं करतो, म्हणजे त्याच्याच मनाने चाललंय असं नाही, आपलं कर्म आहे कर्म, बर का. म्हणून आले लोकांना एकच सांगायचंय, कर्माला जपून राहा जरा, कर्माला जपून राहा. कर्म फिराय जर लागलं तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. कारण इथं केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग, केले कर्म झाले त्याची भोग आले, 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 केले कर्म झाले त्याची भोग आले. संचित कर्म म्हणून तुम्ही ऐकून असाल, कर्म साठून राहतं, साठून. लोक म्हणतात अहो त्यांनी एवढं वाईट केलं तरी देव बघा त्याच्या बऱ्यावरच आहे, देव त्याचं बरं करतोय. अहो कधी दान धर्म केलं नाही त्यांनी, कधी देवाला गेला नाही, आमच्या एवढं तर देव कुठलं केलं त्यांनी, आमच्या एवढं उपवास कुठलं केलं त्यांनी, तरी देव त्याला बंगला देतोय, त्याला गाडी देतोय. अहो काही शिवलांनी तरी पोरगी देणार, मग देव आमच्या बऱ्यावर का नाही त्याच्या बऱ्यावर. ती वाईट करताना आम्ही पण वाईट करू, ऐका. आता वाईट करत असला ना त्याचं म्हातारपण जरा
कसं होणार आहे तुमच्या बघण्यासारखं होईल. म्हणून जरा जरा दम धरा. का माहितीये का, संचित कर्म असतं, कर्म असं साठवून ठेवतं. यांनी काय केलंय आता लगेच नाही, थांब जरा, तुझं ह्या कर्माचं फळ जरा पिकू दे, पिकू दे, किती गोड लागते तुला कळत बरं. म्हणून कर्माच्या पुढे कुणाला जाऊन जमत, एखाद्याचं चांगलं होतंय ना, तो चांगलं करून जर चांगलं होतं तर ठीक आहे, कर्म त्याला फळ देते. पण वाईट करून जर चांगलं होतं तर थांबा, त्याचं कर्म पिकतंय, त्याला कर्म शेवट शिक्षा देणारच आहे. मग कर्माचं गणित आहे, मग देवाच्या हाती ऐका. देवाने करायचं होतं ते केलं. देवाने जन्म दिला, देवाच्या हातात मृत्यू आहे, देवाच्या हाती जन्म आहे. देवाच्या हाती जन्म आहे, देवाच्या हाती मृत्यू आहे. पण त्यामधलं आयुष्य तुमच्या आमच्या हातात दिलं, कसं जगायचं हे तुम्ही आम्ही ठरवायचं. आणि या आयुष्याचं गणित असं आहे. आता आयुष्याचा विचार केला महाराज, मरण त्याच्या हाती आहे, जन्म त्याच्या हाती आहे, आयुष्य आमच्या हाती दिले, मग कधी संपवायचं हे आमच्या हाती का दिलं नाही सांगू. हे आपल्या हाती दिलं असताना आज दुनियेची अवस्था फार वेगळी झाली असती. कारण लोक शेवटच्या क्षणाला गेले अंगातनं. आमच्या इथं एक व्यक्ती होती, मी नाव नाही कुणाचं घेणार, पण अंगातनं सगळ्यात घाण वाहत होती, जिकडून तिकडून असे अंगाला पाक एवढे जखमा झाल्या होत्या, सगळ्यात घाण व्हायची अंगातून बाबा. पण तरी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत ती व्यक्ती मला शेवट बोलून घेतलं. सांग, आता माझ्यापेक्षा वयाने मोठीच होती, पण तरी सुद्धा माझ्या पायावर नतमस्तक व्हायला घेऊन माझ्यासमोर हात जोडू नका, काय माझ्यापाशी पाया पडू नका. नाही नाही म्हणे, महाराज तुम्ही देवाची माणसं आहे, माझ्यासाठी फक्त देवाला प्रार्थना करा की मी जगावं, मी अजून जगा. माझ्या मनात आलं, एवढं शरीराच्या वेदना होत आहेत, एवढा त्रास होतोय, पण तरी सुद्धा जगायची इच्छा मात्र संपली, अजून जगायचंय. अहो त्याच्यापेक्षा मेल्याला बरं हे आपल्याला वाटतं, पण त्या व्यक्तीला वाटतं नाही 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 हे जगायचंय. हे जे माणसं आहेत ना, त्या माणसासाठी जगायचंय. ही जी आपली माणसं म्हणून किंवा आपल्या देहाला अजून चांगलं करण्याकरता जगायचंय गड्या. पण तेव्हा म्हणून काय उपयोग नसतो. आपल्याला चांगलंय तरी आपल्याला किंमत नाही. ज्याला आहे त्याचं काय विचारधारा करा, ज्याला नाही ते सतत म्हणते देवा मला चांगलं दिलं असतं. पण एकच समजायचं, आपल्याला दुसऱ्यापेक्षा चांगलं आहे, आयुष्य चांगलं जगायचं. मग आयुष्याचं गणित असं आहे बाबा. आयुष्य नावाच्या बसमध्ये सगळेजण बसलेलो आहोत. आयुष्य नावाच्या बसमध्ये सगळेजण बसलेलो आहोत. आता तुमच्या भागातली गावाची नावं काही मला माहित नाहीत, पण थोडी थोडी तरी मोजकी मोजकी होईल. इकडे रुई आहे ना, हा असं कुणीकडे तर असं पण आहे. चला ही नावी तिरुई, नंतर डायरेक्ट इंदापूर घेऊन, नंतर बावडा आमच्या इकडे बावडा, आणि मग आमच्या इकडे टाकळी वगैरे घेऊन होता. बघा, आयुष्य नावाच्या बसमध्ये बसलो. या गावातनं, आपल्या नवी गावातनं बस चालू झाली की बस फक्त काय, आता बसला जायचंय कुठं, आमच्या गावामध्ये जायचंय किंवा अकलूजला जायचंय. इथून निघालेली बस अकलूजला जाणार आहे बरोबर, पण ती डायरेक्ट अकलूज मध्ये थांबती का हो बस? इथून निघालेली बस अकलूजला चालली खरं, पण जाता जाता इंदापूरचा स्टॉप आहे, जाता जाता रुईचा स्टॉप आहे, जाता जाता बावड्याचा स्टॉप आहे, जाता जाता वडापुरीचा स्टॉप आहे. स्टॉप आहे का नाही? स्टॉप आहे बरोबर. पण तरी सुद्धा बघा, आता ही स्टॉप घेत त्या बसला जावं लागणार आहे. तसं तुम्ही आम्ही आयुष्य नावाच्या बस मध्ये बसल्यानंतर, आता आयुष्य नावाची बस किती कुठपर्यंत, अकलूज पर्यंत, म्हणजे 100 वर्षाची आपली आयुष्य नावाची बस आहे. सगळे 100 वर्षाच्या आयुष्य नावाच्या बस मध्ये बसलो, पण सगळे 100 ओलांडतील म्हणून सांगता येत नाही, 100 गाठतीलच म्हणून सांगता येत नाही. कोण इंदापूर पर्यंत जाते म्हणजे कोण 50 गाठते, कोण बावड्यापर्यंत जाते म्हणजे 75 पर्यंत गाठते, अजून जवळ सराडी पर्यंत जातं, याचा अर्थ 95 पर्यंत पोहोचतंय. कोणी तर रुई मध्येच उतरते म्हणजे 15, 20, 13, 11, 10 वर्षामध्येच ते उतरतंय, याचा अर्थ ते संपतंय. आणि काही लोक तर जलमताच मरून जातात. हे आयुष्याचं गणित आहे. आयुष्य नावाच्या बस मध्ये बसलो की आपला स्टॉप आल्यानंतर आपल्याला उतरावंच लागणार आहे. सगळे शेवटच्या म्हणजे 100 वर्षाच्या स्टॉप पर्यंत राहतील असं सांगता येत नाही. म्हणून त्या देवाचं काय शिकायत करतो की देवा मला एवढंच आयुष्य दिलं, देवा मला तेवढं, जेवढं आयुष्य भेटू द्या, थोडं आयुष्य भेटू द्या, पण ते माणसाने चांगलं जगता आलं पाहिजे. आणि जरी नाही चांगलं जगता आलं तर फक्त देवा पुढे हात जोडून राहावा. कारण देवा पुढे जर हात जोडून राहिले तर देव काय करेल, त्याच्या मनात येईल तसं करेल, पण आपलं चांगलं करेल. का? कारण सत्ता त्याच्या हाती आहे. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आले देवाच्या मना, आले देवाच्या मना,
आले देवाजीच्या तरुण पिढी त्या काळातली त्याच्यावर मरायचे बाबा, त्याच्यासाठी मरायला तयार, त्याच्यासाठी जगायला, त्याच्यासाठी डान्स करायचे, त्याच्यासाठी काय काय, अहो त्याच्यासाठी त्याची स्टाईल घ्यायची, काय करेल तो करेल ते आपलं आयडॉल म्हणायला लागली, तो आपला आयडॉल आहे बाबा, त्याच्यासारखं आपल्याला बनायचं, त्याच्यासारखं आपल्याला सगळं करायचं असं म्हणून त्या मायकल जॅक्सन साठी काय काय करत होती लोक, अहो काय कमी त्याच्याकडं, सगळी त्याच्या पुढे नतमस्तक होत होती. पण ऐका, आली देवाजीच्या मनात आणि कुठून त्याला कुठनं काय कळलं, वाटतं की 100 वर्षाचं आयुष्य आणि देवाच्या पुढे कुणी जाऊ शकत नाही. तो काय म्हणला, देवाच्या पुढे कुणी जाऊ, कोण देव, कुठला देव, आणि देव असता दिसला असता, अरे दिसायला आपलं तेवढं सामर्थ्य आहे, आपली तेवढी भक्ती आहे, आपण उपवास जरी केला तर आपल्या मनाचा करतो. मला नवल वाटतो आता याच्यावर आठवलं, मला आता वारी झाली, लोक फार अहंकारामध्ये म्हणतात केली की वारी देवाची, केली की देवासाठी उपवास, देवाने काय केलं आमच्यासाठी, देवासाठी उपवास केला, उपवास खऱ्याने स्वतःच्या अंतःकरणाला विचारा, खरंच उपवास केला, उपवासाला नवे काय काय पदार्थ खातो आपण, ताटात जागा मावत नाही आपल्या एवढे पदार्थ, उपवास म्हणे. उपवासाचा एक नियम आहे, फराळ करा, उपाशी मारा असं मी म्हणत नाही, फराळ करा, पण उपवासाचा नियम आहे, उपवासाला खाल्लेल्या फराळाने जर ढेकर आली तर उपवास वारकरी. आता खरं सांगा, शाबू कसा खाता हो, पाक ढेकर येतोय, शाबू ढेकर येतोय, भगर ढेकर येतोय, ते काय काय चिप्स नाही काय काय कसं वरण काय केला की उपवास. आता देवाला माझ्याकडे बघाय काय होतं, कसा बघणार देव, आपला उपवास आहे आपल्यासाठी असतो बाबा. बघा तुम्ही कुठलाही उपवास झाला काही केला, देवा यंदा बोरला चांगलं पाणी लागू दे बघ, नाही आता 16 सोमवार उपवासच धरते, काही तुझंही करत नाही, बाकी उपवास करते, हे करते ते करते, देवा यंदा डाळिंब चांगलं जाते, तुमच्याकडे चांगलं काय जातं, जातं काय पिकतं काय, ऊस आहे का, बर यंदा शेजाऱ्यापेक्षा जरा माझा जास्त टन जाऊ दे, मग देवा मग बघतो जरा तुझ्याकडे, जरा भलं करूया. नवल वाटतं देवाने एवढं देऊन, चालायला फिरायला बोलायला एवढं सगळं चांगलं दिलंय, पण तरी सुद्धा माणसं नाही हे दे बाबा ते दे. नवल याच आहे की एवढं सगळं देऊन सुद्धा, कधी मंदिरात गेला का तुम्ही, मंदिरात गेला, मंदिराच्या बाहेर भिकारी बसलेला असतो, मागतो दादा द्या गड्या, दादा द्या गड्या, दादा द्या गड्या, तो बाहेर मागतो, आपण देवापाशी मागतो. आपल्यात देवात काय, आपल्यात त्याच्यात काय फरक राहिला.
फोटो फार मोठं आहे तर अजिबात नाही, पण मागताना एक लिमिट आहे. सगळंच मागावं देवाला, बंगल्या गाडीपासून. अहो हे काहीच नाही, काय काय तर आता बायका पण मागायला लागली. त्याचं नसतं काय करायचं ते, मग नवल आहे ते, जाऊ दे आपलं तिकडे जायचं नाही. पण ऐका, मला नवल या गोष्टीचं वाटतं, काय मागावं हे कळलं पाहिजे. देवा पुढे कोणी गुरमी नाही दाखवायची, देवा पुढे हातच पसरायचे, पण मागताना सुद्धा कळलं पाहिजे देवा. अरे मागताना आज तुझ्याकडे एकच मागतो की देवा, या भक्तावर कृपा करायची असेल तर तुझ्या पुढे हात जोडतो देवा. जोपर्यंत या देहामध्ये श्वास आहे, या देहामध्ये प्राण आहे, तोपर्यंत तुझा विसर पडू देऊ नको, तू माझ्यापासून दूर जाऊ नको, आणि माझ्याकडून फक्त तुझं सतत सेवा होत राहावी बास. एवढं मागलं तर साक्षात जगाचा मालक तुमच्या समोर उभा राहील. हा, स्वतःसाठी मागणारी बरीच पाहिजे, पण आज माझ्यासाठी एवढं सगळं बोलणार रे दादा तू. किती बरं वाटेल देवाला सुद्धा. पण आपण फक्त आपलेच तर मागतो, कसं होणार. आता तो मायकल जॉक्सन म्हणे 100 वर्षाचं आयुष्य, देव बिव काय नसतो म्हणे, 100 वर्षाचं आयुष्य, पण ते 120 वर्ष जगून दाखवणार. किती? 120 वर्ष जगणार. एवढा अहंकार त्याला, मी 120 वर्ष जगणार. कोण कुठला देव काय नसतं, देवाच्या मनात आल्यावर असं होतं तसं काही नाही. आपलंय, आपण चांगलं राहिलो, शरीर तंदुरुस्त असेल, हेल्थची आपण काळजी घेतली तर आपल्याला काही होणार असं तो म्हणायचा. अहो उठण्या बसण्यापासून त्याच्या पाठीमागं डॉक्टर, जेवायला त्याला डॉक्टर, तिथं शेजारी शिंक जरी आली तर डॉक्टरने बघायचं शिंक काय, सगळ्या गोष्टी सगळं त्याने रेट. एखाद्या वेळेस हृदय बंद पडलं, किडन्या बाद झाल्या, काय झालं, डोनेटर जे असतात डोनेट करतात, त्यांची सुद्धा सगळी तयारी करून ठेवली की बाबा मला काय झालं तुम्ही डोनेट करा, तुम्ही द्या म्हणून. सगळ्याच अगदी सगळं तयार रेडी केलेलं आहे त्याने, सगळं तयार ठेवून तो म्हणे बघूच आपण 105 वर्ष 110 वर्ष कसं काय जगत नाही, 100 वर्षाच्या पुढे जगूनच दाखवायचं. माणसं म्हणतात ना देवाच्या मनात येईल तसं देव करतो, बघूच कसं करतोय. अहो एवढी काळजी, शिंक आली तरी काळजी, जांभळी आली तरी काळजी, काय झालं तरी काळजी, प्रत्येक गोष्टी त्याने डॉक्टर ठेवलेले सगळं आहे. पण ऐका, आली देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चालेना. फार अहंकारामध्ये म्हणत होता की नाही म्हणे मी किती वर्ष, 100 वर्ष नाही 105 वर्ष मी जगूनच दाखवणार. त्याला 45व्याच वर्षी मरावं लागलं, 50व्याच वर्षी मरावं लागलं का? आले देवाजीच्या मनात, तेथे कोणाचे चालेना. देवाच्या मनात आलं की त्याच्या पुढे कुणाचंच काही चालू शकत नाही. म्हणून माणसाने विचार करावा की आपण किती काही ठरवलं, शेवटी देव जो करणार आहे, देव जो विचार करणार आहे तेच होणार आहे. हरिचंद्र तारा राणी, हरिचंद्र तारा राणी, हरिचंद्र तारा राणी, हरिचंद्र तारा राणी. Why
म्हणला तर सिद्धांत तेव्हाच पडतो जेव्हा आपल्याला दृष्टांत मिळेल. मग महाराजांनी सिद्धांत तर दिला की देवाच्या मनात आल्या देव करतो, पण दृष्टांत काय तर हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा गौरी पाणी. अहो राजा राणीचा संसार त्यांचा, पण देवाच्या मनात आलं नाही नाही म्हणे काम करायचंच आता. पण त्याचं कारण सांगू, राजासोबत वाईट केलं याचा अर्थ राजाला अहंकार होता असं नाही, राजा दानशूर होता. हो, हरिश्चंद्र राजा दानशूर होता, त्याच्या दारात आलेला एकही व्यक्ती रिकामा जात नव्हता. पण देवानी परीक्षा घ्यायची पाहिजे, ऋषींना दरवाजामध्ये पाठवलं, स्वप्नात पाठवलं आणि स्वप्नात ऋषींनी दान मागितलं. आणि ऐका, स्वप्नात मागितलंय म्हटल्यानंतर आता राजालाही वाटलं स्वप्नात मागितलंय, राज्यच मागितलं ना, जीव तर थोडी मागितलाय, चला देऊन टाकू. राज्य देऊन टाकलं स्वप्नात. दुसऱ्या दिवशी ऋषी दारातच, राजे म्हणे काय जे स्वप्न दिलं होतं ते घ्यायला आलोय. म्हणे अहो पण ते स्वप्नात नाही म्हणे, स्वप्न जरी असलं तरी तो देणारा तू होता, घेणारा मी होतो, त्याच्यामुळे मला जे स्वप्न दिलं ते पाहिजे. पाहिजे म्हटल्यानंतर राजाने मागचा पुढचा विचार केला नाही, राज्य दिलं तर ना घ्या, सगळं माझं राज्य घ्या. आता राज्य दिलं, पण एखादा गुरु महाराज लोक दारामध्ये आले की त्यांना दक्षिणा वगैरे गुरु दक्षिणा म्हणून देतात. म्हणे 2 मिनिटं मग गुरु दक्षिणा आणतो. आतमध्ये जाऊन एक 4-5 नाणी राजांनी आणली गुरुजींना देण्याकरता, ऋषींना देण्याकरता. ऋषी म्हणे अरे वेडा झाला का? का म्हणे हे जे आहेत ना हे माझ्याच राज्यातलं आहे, हे सगळं माझंच आहे, मग माझेच पैसे मला देतोय, जा काम कर कमव आणि मग दे. मग आता राजाने विचार केला दिलंय सगळं, आता इथं राहण्यात अर्थ नाही. राजा निघून गेला, पण राजासोबत त्याची पत्नी तारा राणी आणि त्यांचा रोहिदास नावाचा मुलगाही होता. तिघही गेली बाबा. आता तिघही गेल्यानंतर अगोदरच्या काळात कशी गाई गुराची अशी बोली लावतो, कुणाला किती घ्यायचं घ्या, 100 वेळा तिसरी 1000 2000 5000 15000 जे काही किंमत असेल आपण विकतो. तशी आधीच्या काही माणसं विकायची, माणसं कामाला नसायची, माणसं येत नसायची, हे करायचं ते करायचं. आता जरा थोडीशी दयाळू झाले. दादा अरे गाडी चालू आहे जरा ढकलतो का? ठीक आहे चला म्हणून येतात. आणि त्याच्या मागेही असं म्हणू नका की माणसं चांगली झाली, त्याला त्या गाडीवर बसून जायचं असं म्हणून धक्का द्यायचाय, बाकी काही नाही. तर लगेच आपण विचार करतो माणसं, पण प्रत्येक माणसाच्या मागं आपलं चांगलं करण्याच्या पाठीमागं काही ना काही स्वार्थ असतो. मला एकच सांगायचं गड्या, आयुष्यात देव ओळखायला नाही शिकला तरी चालेल, देव ओळखता नाही आला काही फरक पडत नाही. पण आज या कीर्तनातून ऐकून जा, देव ओळखता नाही आला तरी चालेल, पण माणसं ओळखायला शिका गड्या. देव आपला बराबर आहे, पण माणसं बराबर नाही गड्या. त्याचं कारण माणसं तोंडापुरती गोड बोलतात आणि एखाद्या माणसाच्या दिसण्यावर कधी जाऊ नका. काय बारीक तोंड करतात, गरीब असल्यासारखं दाखवतात. त्याला तर अजिबात बोलायचं नाही. गोड बोलून दादा दादा उद्याच पैसे देतो, आता लय अर्जंट आहे, आता द्यावे लागते, एवढी मदत करा गड्या. आणि तुम्ही पैसे देऊन जाता, 15-20 दिवस त्याला फोन लावा, उचलतच नाही. उद्या देतो म्हणला होता पण नाही का आपण भोळ्याच्या चेहऱ्याला बोललो म्हणून लोक भोळी. आजकाल जगामध्ये गरीब आणि भोळं कोणी राहिलं? असं बारीक तोंड केलं की आपल्याला वाटतं नाही नाही आता मदत केली पाहिजे. बरीच लोक त्याच कारणापायी फसलेत बरं. म्हणून माणसं ओळखायला शिका. माणसं नाही ओळखता आली तर काय नाही बाबा आपलं खरं. या कारण पृथ्वी तलाव चांगल्या माणसाला सुखानं नीट जगू देत. टोपी आलं बाबा, माझ्यापेक्षा उन्हाळा पावसाळा तुम्ही जास्त खाल्ले, त्यामुळे अनुभव जरा तुम्हाला आहे ना. उगाच हे पांढरं नाही झालं म्हणजे लोकांचं भांडण झाले असं मी म्हणत नाही ना. वय झालं याचा अर्थ अनुभव झालाय, अनुभव जास्त आहे बरं. कारण हे अनुभवाचे बोल आहेत. ही वडीलधारी माणसं सांगतात ना अनुभव आहे, अनुभव आले अंगाने ते या जगात देत असते. म्हणून मी सांगू, मी महिन्यातनं 2 दिवस तरी असे म्हाताऱ्या माणसांकडे वयस्कर लोकांकडे जाते त्यांचे अनुभव ऐकायला. काय बोलतात गड्या. मग मला खरं सांगू, त्यांनी एक 5 मिनिटं माझ्याशी बोलू दे, त्यांचं 5 मिनिटाचं माझं 5 दिवसाचं कीर्तन होतं. त्यांच्या जीवनाची व्यथा त्यांच्या जीवनाच्या. ही आज एवढी चांगली दिसणारे चेहरे, पण याच्या पाठीमागे हजारो दुःख आहेत. की दिसायला चांगली दिसतायत पण यांच्या वेदना हे त्यांनाच माहित आहेत. ऐका गड्या, आता बोली लावायची म्हणून तिघही उभा राहिले. कुणी वाटून घेतलं, राजाला एक जणांनी पैशामध्ये विकत घेतलं, पोराला घेऊन चालले, पोराला निम्या रस्त्यामध्ये नेलं. त्यांचा मुलगा निम्या रस्त्यातून वळून आला, नाही नाही म्हणे मला माझ्या आईकडे राहायचंय, मी आईशिवाय दुसरीकडे नाही जाणार गड्या. आणि लेकराला काय हो, आईशिवाय दुसरं कोण प्रिय असतं? भले त्याची आई कशी का असे ना, पण त्याला त्याची आई प्रिय असते. आईपासून वेगळं व्हायला लागली तर आईला येऊन त्यांनी मिठी मारली, मी आईला सोडून नाही जाणार. ती राणी म्हणजे तारा राणी म्हणे नाही माझ्या पोराला माझ्या जवळ राहू द्या. आता तारा राणीला नेण्याकरता एक वेश्या आली.
म्हणे जरा सुंदर दिसते बाई, चांगली दिसते तू, तुझं काम काय रस्त्यावर उभं राहायचं नाही, चल माझ्यासोबत, चल माझ्यासोबत म्हणून वेश्या तिला घेऊन चालली. घेऊन जात असताना ते साधूनी पाहिलं, साधूनी आठवलं याच राजाच्या दरवाजामध्ये एका काळी आपलं चांगलं पोटभर जेवण राजा आपल्याला देत होता. हीच राणी त्याच हाताने आपल्याला अन्न बनवून देत होती. आज तीच राणी एका वेश्याच्या दारात जर गेली, या राणीचं भविष्य काय होईल आपल्याला माहित आहे. या राणीचं वाटोळ आपण नाही होऊ द्यायचं. म्हणून ते त्या वेश्याजवळ गेले. साधू महाराज म्हणे किती म्हणजे किती तुम्ही दिले पैसे, काय दिले, म्हणे एवढे एवढे पैसे, हे पैसे घ्या, पण राणीला तुमच्या सोबत नेऊ नका. आता वेश्या निघून गेली. मग साधू महाराज म्हणे मागे तुम्ही इथं उभा राहून काय करणार, काय करणार, म्हणजे आता काय करणार, कुठेतरी कामाला जावं लागेल, पैसे कमवून त्या ऋषींना द्यायचं. असं सांगितल्यानंतर साधू महाराज म्हणे आमच्या आश्रमात चला, आमच्या आश्रमावरती स्वयंपाक करणारी बाई नाही म्हणे, तुम्ही स्वयंपाक करून फक्त पोटभर खाऊ घाला, बस, आम्ही काहीच मागत नाही. स्वयंपाक करण्याकरता नेलं. आणि एके दिवशी झालं असं, सरपंच संपलं होतं. अगोदर चुलीवर स्वयंपाक होता, गॅस वगैरे काही नव्हतं. चुलीवर स्वयंपाक, आता स्वयंपाक करायचा. त्यातले सरपंच संपलं म्हणून पोराला सांगितलं, दादा अरे जा रे रोहिदास, सरपंच घेऊन ये. पोरगं गेलं. स्वतः एक मित्र सोबत घेतला, मित्रासोबत घेऊन सरपण आणण्याकरता जशी गेले, सरपण आणायला गेल्यानंतर सरपण एका जागी गोळा करून ठेवलं. आणि तिथलं सरपण थोड्या वेळ खेळले बाजूला, सरपण उचलून नेणार. रोहिदासाने सरपण उचलण्याकरता जसा हात घातला तसं त्या सरपणाच्या खाली होतं साप. जसा साप ते हात घातला तसा साप त्याच्या हाताला चावला. जसा चावला तसा रोहिदास जागेवरती पडला. लोळायला लागला, त्याला काय करावं काय सुचेना. गडबड 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 लोळायला लागला. त्याच्या मित्राला सांगतो, ए दादा, अरे माझ्या आईला बोलून आण रे, अरे माझ्या आईला आण, माझ्या आईला मला शेवट पाहायचंय, माझ्या आईला पाहिल्याशिवाय माझा जीव नाही जाणार रे दादा, बघ काय झालं, मला काही सुचेना दादा, माझ्या आईला आण बोलून. एवढं मनावर शेवटचा श्वास आहे. आता पोरग तिथून मरून पडलं. मित्राला कळे ना काय करावं काय नाही. मित्र पळत गेला, आईला बोलून आणलं. म्हणे आई म्हणे काय झालं, कुठे रोहिदास एकटा का आला, नाही ना म्हणे तुम्हाला बोलवलं त्याने, तुम्ही चला. अरे पण झालं काय, नाही नाही तुम्ही चला. ऐका, आई झटकन उठली, पोरानं बोलवलं, एवढं झालं काय म्हणे. पटकन तिथं गेल्यानंतर पाहिलं, ज्या लेकराला जन्म दिला होता, जन्मल्यानंतर ज्या लेकराला पहिल्यांदा पृथ्वी तलावरती येताना पाहिलं होतं, त्याच लेकराला मरताना सुद्धा त्याच डोळ्याने पाहिलं. त्या आईचा काळ झाला, काय वेदना झाल्या असतील. त्या माईला तारा राणीला काय करावं हे सुचेना. धडकन ती जमिनीवरती आपटली. पोराचं शरीर पाहिलं तिने. हे दादा, हे बाळा, अरे काय झालं बघ ना, तुझी आई आली आहे, अरे आई आली, एकदा डोळे उघडून पहा. दुनियामध्ये सगळ्यात दुःख मोठं काय माहितीये का, आईचं लेकरू जाणं, लेकराची माय जाणं. आईचं लेकरू जाणं, लेकराची माय जाणं. जीवनात हे दोन व्यक्ती जर गेले ना, या काळजाचं काय होतं बाबा. भले जग साथ द्यायला किती असू द्या, हो किती असू द्या, पण काळजातला व्यक्ती गेला की त्रास किती होतो शब्दात वर्णन नाही करता येत गड्या. आईचं स्वप्न शेवटपर्यंत काय असतं, माझ्या लेकरांनी मला चिता द्यावी, माझ्या लेकरांनी मला अग्नी द्यावी. त्याच लेकरांना जर डोळ्यासमोर आपण अग्नी देत असाल तर त्या आई बापाच्या काळजात काय होत असेल गड्या, नाही आपल्याला सांगताय. आणि ज्या लेकरांना वाटत होतं आपण मरेपर्यंत शेवटच्या श्वास जाते ना, काय होत असेल गड्या त्या लेकरांचं. आज तर दोन्ही कन्या आहेत, माईंच्या दोन्ही कन्या आहेत, काय होत असेल गड्या. विचार करा, जीवनातून आई गेली ना किती दुःख होतं, हे सांगता येत नाही आपल्याला बाबा. कारण शेवटी आपण म्हणतो माय मरत मावशी उरो, मावशी जीव लावणारी असते, आई काळजातून जीव लावते. लोक विचार करून जीव लावतात, पण आई मात्र काळजातून जीव लावते. का, माझी लेकरं आहेत गड्या, माझ्या लेकरांसाठी सगळं करायचं ना. आई कधी स्वतःचा विचार करते का बाई, खरं विचार करा. आज खरं पाहायला गेलं, या घर परिवाराची, या बेरे परिवाराची माय निघून गेली, काय वाटत असेल बेरे परिवार. माय निघून गेली, कुणाची माय होती, कुणाची ताई होती, कुणाची आई होती, कुणाची पत्नी होती, कुणाची बहीण होती गड्या. जीवनात एखादा व्यक्ती जरी गेला ना, काय होतं बघा तुम्ही. हो, आपला एखादा कपडा आपण चांगला स्वच्छ ठेवलाय, चांगला ठेवलाय, नकळत त्याच्यावर डाग पडला किंवा ते कपडा फाटला, पण तो आपल्या आवडीचा कपडा होता, आपल्या आवडीची ती वस्तू होती, त्या वस्तूसाठी सुद्धा जीव तरी मरत असतो आपला. ज्या व्यक्तीला जीव लावला त्या व्यक्तीसाठी काय होत असेल. जेव्हा मला ते दोन्ही मुली सांगायच्या ना, माई आमचं, ताई आमचं असं झालं, हे ते, पण मामानी ह्यांनी साथ दिली, हे झालं ते झालं, पण तेव्हा एकच वाटायचं, सगळ्यांनी साथ दिली सगळं खरं, पण आयुष्यात आई नावाचा जो आता खड्डा पडलाय ना, की आई कोणाला म्हणायचं, आई कोणाला म्हणायचं, हा फार मोठा प्रश्न आहे इकडे. कारण जीवनातून आई गेली की समजायचं सगळं गेलं. जोपर्यंत तुमच्या आमच्याकडे माय आहे तोपर्यंत सुखाचा सागर आपल्याकडे, जोपर्यंत माय आहे तोपर्यंत सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैकुंठ आपल्या जवळ आहे. ज्या दिवशी ती जीव लावणारी माय
होतात हे फक्त त्या दोन व्यक्तींनाच माहित आहे गड्या. म्हणून जीवनात कोणीही जाऊ नये गड्या. व्यक्ती जाण्याचं दुःखासारखं काहीच नसतं, काहीच नसतं बाबा. आणि खरं पाहायला गेलं आईचं प्रेम किती असतं. माझे बाबा सांगतात, आई तू सांगत जा, तळमळतेने सांगत जा, हे कलियुग आहे. लोक म्हणू दे महाराजांनी विषयांतर केलं, अभंग सोडला, हे केलं ते केलं, म्हणू दे लोकांनी, पण लोकांना कळली पाहिजे आईची किंमत. त्या आईने किती सोसलं आपल्या करता, किती सोसलं. त्या आईने जन्म दिला, जन्म देताना असंख्य वेदना त्या माईला झाल्या. मुकाट्याने ते वेदना त्या आईने आपल्यासाठी सहन केल्या. वेदना झाल्या, रात्रीचं येणारचं आपण उठायचं आणि उठल्यानंतर आपल्याला भूक लागायची. माईने स्वतःची झोप मारली आपल्या भुके करता. आईने स्वतःची भूक मारली आपल्या पोटा करता, आपल्या करता प्रत्येक गोष्टीचा त्याग केला. आणि नवल वाटतं आताची लेकरं काय म्हणतात माहिती का, काय केलं माईने, काय केलं आईने. जेव्हा लोक आताची लेकरं म्हणतात ना, तेव्हा नवल वाटतं, अरे काय केलं आईने. खरंच जर आयुष्यामध्ये येऊन तुम्हाला वाटलंच माझ्या आईने काय केलं, अरे जा आरशा समोर उभा राहा आणि क्षणभर स्वतःकडे पहा. 3.5 हाताचा नरदेह जिच्यामुळे तुम्हाला आम्हाला भेटला ती आपली आई आहे गड्या. तिच्यामुळे भेटला, तिच्यामुळे इथं येण्याची आपल्याला संधी भेटली, तिच्यामुळे सगळं भेटलं. म्हणून दररोज तिच्या पुढे नतमस्तक होत चला गड्या. पण कलियुग एवढं वाईट आलं बाबा. ज्या आईने जन्म दिला ना, त्या आईला लाथा मारायला सुद्धा आपण कमी करत नाही. आमच्या इकडचा एक प्रसंग, मी नाव कोणाचा उल्लेख करत नाही बाबा, पण आमच्या इकडचा एक प्रसंग, माय म्हातारी झाली होती. म्हातारी झालं याचा अर्थ सगळं संपलं असं नाही, प्रेम संपलं असं नाही. म्हातारी झालेली माई, आता वय झालं होतं, वय झाल्यानंतर थोडा विचार कमी होतो, बुद्धी कमी होते, मान्य आहे. म्हणून आपण त्यांच्या सोबत अमानुषपणे वागणूक करायची नसते गड्या. वय झालं होतं त्या आईंचं, आणि त्या अशा कुठेही त्या बाहेर आले ना, कुठेही असं गुरांच्या गोठ्यात जा, कुठेही जा, इकडे जा, उन्हात चढ पडायचं, शरीर साथ येत नव्हतं. अशा पायाने असं रांगत रांगत